इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भाडेकरू म्हणून राहण्यास येऊन घरमालकाच्या घरात चोरी करणारे सराईत बंटी बबली अंबड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे 2026 ला विजयनगर सिडको येथे भाडेकरून घरमालकाच्या घरात चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल उल्हास गांगुर्डे आणि पोलीस शिपाई सागर जाधव, राकेश पाटील, संभाजी शिंदे यांनी घटनेच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज, महिला आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज बघून ओळख पटवून आरोपींचे मोबाईल क्रमांक काढून तांत्रिक माहितीच्या आधारे नवनीत मधुकर नाईक आणि स्मिता नवनीत नाईक यांना बोईसर, जिल्हा पालघर येथून ताब्यात घेतला आहे. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल, सोने विकून खरेदी केलेला मुद्देमाल असा एकूण 24,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अंबड गुन्हे पोलीस निरीक्षक अविनाश गडविनकेरी यांनी माहिती दिली. 493/26 कलम 305, 331, 331(3) हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घरमालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं. त्यावेळेस आरोपी यांनी घरमालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11-11.5 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले. सदरचा गुन्हा अनोळखी कपलविरुद्ध दाखल होता. ह्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत. आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, आणि स्मिता नवनीत नाईक. हे जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत. जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत. आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकवर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळं त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेलं आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश गडविनकेरी, शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळक, तांत्रिक विश्लेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तरडे, पोलीस हवालदार योगेश देसले, सुभाष टुबे, पोलीस शिपाई समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, सागर जाधव, तुषार मते, अनिल गाढवे, फरीद इनामदार, वैभव एखंडे, मयूर पवार, योगेश शिरसाट, महिला पोलीस शिपाई भारती बुट्टे, दीपक निकम, पोलीस हवालदार विशाल साळुंके, पोलीस शिपाई विशाल वांजे, महिला पोलीस हवालदार गायत्री गोसावी आदींनी ही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.